गुड मॉर्निंग मित्रांनो, मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आम्ही श्रीनगरला स्टे करणार होतो, बट जोजिला पास आज चालू झाला आहे. लँडस्लाईड झाली, पाऊस पडला तर परत बंद होईल. उद्या असं पण बंदच आहे. जर उद्या बंद झाला तर आम्हाला इथंच थांबावं लागेल. आणखी 2 दिवस इथं स्टे करावं लागेल आणि आम्हाला जायचं आहे लेहला. सो आज आम्हाला निघावं लागतं आहे. मनाची इच्छा नाही आहे निघायची, पण निघावं लागतं आहे. परिस्थिती खराब आहे विक्रांदा, परिस्थिती खराब आहे. बॅगा वजन आणि तोडपीचा टेन्शन वेगळा. याचं तोंड बघा. जायची इच्छा नाहीये पण जावं लागतंय. कसं वाटतं दादा? अरे एकदम मजा. म्हणजे असं का पाठ दुखायला लागले यांच्या सोफ्यावर झोपून. घाणेरडा हॉटेल एकदम. ठीक आहे. त्यांना समजत नाही म्हणून ठीक. बाकी म्हणून दौरा शुद्ध बोललो. तर आता आम्ही सुरतचा वायझर चेंज करायला आलो होतो. हेल्मेटचा वायझर चेंज केलाय. जाम माग विकतोय हा घे सामान. याच्याकडे बघ का बोला वाटतं की नाही आहे. सो काका हाय. पक्का लुटले आणि बरोबर ना सूरज? एक नंबर. सो आता आम्ही नाश्ता करायला थांबणार आहोत. याने लुटून आम्हाला पार बरबाद केलं आहे. आता बघूया पुढे. सो आता आम्ही पुढची जर्नी कंटिन्यू करतो इथून. जोजिला पास 12 वाजता बंद होणार होता. 12 वाजलेत. आता जोजिला पास 2 वाजता चालू होईल. त्यामुळे सर्व आरामात चालले. आणि आम्हाला पोचायला पण 2 तास असं पण लागतीलच. सो आम्ही आरामात आता घाई गडबड न करता आम्ही करत पण नाही. आरामात जाऊ आणि जोजिला पास क्रॉस करू. इतका आराम चाललाय की आता विनयदा झोपायचा बाकी राहिला. हे बघा, अख्खा दुकान सोडून पायऱ्यांवर बसायला आला इकडं. संपणार नाही भाई, बात संपणार नाही त्याची. चला. सो गाइस, हे सहरान भाई आहेत. हाय सहरान भाई. हाय, हाउ आर यू? फाइन. आप कैसे हो? बढ़िया बढ़िया, एकदम बढ़िया. सो यांनीच सिम काढायला मदत केली होती. पुढचा अपडेट पण यांनीच दिला होता की जोजिला चालू आहे की बंद. आता पण पुढच्या पावसाचा अपडेट त्यांनीच आम्हाला देऊन गिअरअप करायला सांगितलेत. सो विक्रांत चल चालू कर. रेनकोट तुझ्या गाडीने ना, गाडी नेले सुयोग नाही. सो आम्ही आता थंड बसायला लागले. आम्हाला थंड. 12 seconds later. सो गाईज, आता आम्ही छोटासा ब्रेक घेतला होता. सगळे पोपटी पोपट आणि 2 कावळे. 1-2 कावळे. हे या पोपटांचे पाय थोडे वेगळे आहेत. बाकी सगळे पोपट आणि काळे पायवाले. हे डोकरे झाले पोपट. हे म्हातारे पोपट आहेत. हे तो तोता आहे. तो चला, 2 गाड्या आमच्या अशाच आहेत विदाउट डॉक्युमेंट्स. इन द सेन्स डॉक्युमेंट्स आहेत पण इन्शुरन्स संपलेत. इन्शुरन्स नहीं तो भी करके दिखाएंगे. तो आता आम्ही निघतो. पहिले बर्फाचे डोंगर दिसत आहेत समोर. खूप छान व्ह्यू आहे. चला. गाडीला चेसी नंबर पण नाही. चेसी नंबर वा बेटा वा. फक्त 4 लाईन टाईम 4 सेकंड टाईम सेम सिच्युएशन. याला पकडला तर आपण लांब राहू. आता तुला तर आता पकडलं ना, तुला 2 वेळा जन्म देतो. आता आम्ही चाललो होतो तो पुढं काहीतरी इन्सिडेंट झाला वाटतं. इथले लोकल लोक बघा मिरर बंद करून गाडी चालवतात. इन्शुरन्स नाही आहे. बकरे आहेत. मेंढे चाललेत रस्त्यातून. तो बनी वितस फुल जुगाडमध्ये चाललेत भाई. यांचे या लोकांना फरक नाही. इथं यांच्या भाषेत शिव्या देतील लोक. आपण काय करायचं? गाईज, हा मेंढा आंदोलन काही खरं संपत नाही आहे. मेंढा समाज आंदोलन चालू आहे. बकऱ्या पण आहेत सहभागी झालेल्या. बाजूला पण नाही होत आहेत.
ॲक्टिव्ह असते, मेंढे ॲक्टिव्ह नसतात. बकरी बघा, बकरी रोड देऊ शकते आपल्याला, पण हे मेंढ फरक नाही. एखादा चेमकवला ना धरून ठेवतील मला. बाजूला हो ना बाबा, हट. तो ब्रेक घेतलाय मी आता. हात पूर्ण थंड झालेत, ग्लोव्ज चेंज करायला लागतील. हे मी सेफ्टी पर्पजसाठी, फोन ॲक्सेस करण्यासाठी ग्लोव्ज घातले होते, आता दुसरे ग्लोव्ज घालायला लागतील. सो आप जम्मू से हो? हाँ, अभी किधर जा रहे हो आप? अभी ऊपर ही जा रहे हैं, लेह तक जा रहे हैं. और उधर से रिटर्न इधर से ही आओगे? नहीं, उधर से शायद, या तो इधर ही से, या कोई प्लान नहीं है अभी. आपको क्या इधर से आओगे? नहीं, हम लोग मनाली से से उतरने वाले हैं. हम भी सोच रहे पूरा इधर जाए, दिल्ली तक सही रहेगा, है ना? ठीक है. आप कौन, दो ही जन हो? नहीं, हमारे बंदे हैं ना आगे, वो वेट कर रहे हैं. आगे राईड कर रहे हैं. ठीक आहे, हम लोग के भी बंदे आ रहे. तर आपण पण पटकन हँडग्लोव्ज चेंज करून घेऊया, तोपर्यंत येत आहेत रायडर्स. A few inches later. फायनली आम्ही सोनमार्गला पोहोचलो. भरपूर पाऊस आलेला आहे आणि जोजिला पास बंद झालेला आहे. आता जोजिला उद्या. तो फायनली सोनमार्गचा हा ब्रिज. तो हा जोजिलाचा एंट्री पॉईंट आहे. इथं चेकपोस्ट आहे. इथून क्रॉस झालो तर समजा जोजिला ऑन. आणि जोजिला चालू आहे मित्रांनो. जोजिला सोनमार्ग चेकपोस्ट. व्हॅली बघा, व्हॅली बघा. जोजिला इज ऑन. सो आता ग्लोव्ज पूर्ण भिजले आहेत. आता मी नवीन हॅक ट्राय करतोय. वॉर्मर घातलं, वॉर्मरच्या वर काय कागदी पिशव्या. आता हेच माझे अँग्लोज असणार आहेत. मागच्यांनी पण तेच केलं आहे. तो वर तिकडं जोजिला पास आहे, खालून बालटाल. इथून अमरनाथ यात्रेचा खालून रस्ता आहे. इथूनच अमरनाथ यात्रेची सुरुवात होते. आणि आपण आता वरून चाललो आहे जोजिला पास. गाईज ही बघा, खाली जो दिसतोय तो अमरनाथ बेस कॅम्प आहे. आणि जो राईटला रस्ता गेला आहे तिकडं तो अमरनाथ यात्रेचा रस्ता आहे. पाऊस पडला आहे, पूर्ण ट्रॅफिक झाली आहे. अमरनाथ यात्रेसाठीचा रस्ता आहे तो. आता मी हँडल सोडून दाखवू नाही शकत आहे तुम्हाला. भरपूर खराब रस्ता आहे. जो राईट साईडला गेला तर अमरनाथ यात्रेचा रूट. इथून मे बी कुछ 15 किलोमीटर अमरनाथ गुफा आहे. आणि इथं ट्रॅफिक लागली आहे. निघू का निकल जाएंगे. आता लेफ्टने चाललो आहे. दरी तितकी खोल नाही आहे म्हणून चाललो आहे. बाकी जर असती खोल तर फाटली असती. ओके चलो आहे.
इथं हागायला बसलाय. सो गाईज आता मी जोजिला वरती आहे. सर्वजण मागे राहिलेत, ट्रॅफिकमध्ये फसलेत. माहीत मी मला चान्स भेटला, मी पुढे निघून आलो आहे. तुम्हाला जोजिला पासची खासियत बघायची आहे का? बाजूला जायचं मन नाही करत आहे, पण बघा इथूनच आहे जोजिला पास. वर्ल्ड डेंजरस रोड जोजिला पास. अगोदरचा रोड तो बघा खाली आहे, तो जुना रोड आहे. हा नवीन रोड बनवला आहे, BROने नवीन रोड बनवला आहे. हा अगोदर तो रूट होता, आता हा रूट आहे. आता बघूया हे लोक कधी येतात. मी मगाशी थांबलो होतो, मागे थांबलो होतो, पण तिथं आर्मीवाले होते, CRPF वाल्यांनी मला थांबू नाही दिलं. ते बोलले पुढं जा, पुढं थांब. हा बघा काय ग्लेशियर. और ये जम्मू कश्मीर पुलिस. ग्लेशियरचं पाणी बर्फातून डायरेक्ट जोजिला पास अजून पुढे आहे. इथून टुवर्ड्स 2 किलोमीटर असेल. सूरज आणि सुमिताला दिसलाय, बाकीचे रायडर्स अजून मागे आहेत. त्यांना थांबावं लागेल थोडंफार. थांबलोय मी, बघूया कधीपर्यंत पोहोचतात. ही पब्लिक आहे जयपूरची. जयपूर ना? जयपूर. गाईज आता आम्ही 0 डिग्री पॉईंटला पोहोचलो आणि स्नोफॉल चालू आहे. स्नो नाही, ऍक्च्युली बर्फ पडतोय. जोजिलाच्या वर 0 डिग्री आहे ना. ये 0 डिग्री पॉइंट बोलते ना इसको. 0 डिग्री पॉइंट 0 पॉइंट बोलते हैं. अच्छा ऑलरेडी 0 रहता है माइनस. अच्छा. सो आता इथून द्रास 35 किलोमीटर आहे. ही जर्नी द्रासपर्यंतच असणार आहे, हे कन्फर्म झालेलं आहे. द्रासच्या पुढे स्टे घ्यायला गेलो तर परत 75 किलोमीटर जावं लागेल. सो द्रास फायनल डेस्टिनेशन आजसाठी. जयेश बरोबर ना? नाही भाई राहू द्या. सिरियसली सेफ राहू. मग द्रासमध्ये काही प्रॉब्लेम आहे? सो गाईज आता आम्ही द्रासला जाणार होतो, पण द्रासच्या 20 किलोमीटर अगोदरच ब्रेक घेतलाय. इथं 2 डिग्री टेम्परेचर आहे, सगळे गारटले होते. So आता इथंच झोपलो आम्ही. माधर चौदह जो इधर आया. यही सुनना था. लँड करा दे. सो आता जेवण मागवलंय, तिथून जेवण येतंय. सगळे जेवायला बसले. मला जाऊन आनंद होणार. म्हणजे काय बोलतात काय बोलायचं? काय बोलतात ते मला अनएक्सपेक्टेड ट्रिप होती. म्हणजे विचार कधी केला नव्हता. जे टाक ना. अनएक्सपेक्टेड एक्सपिरियन्स आणि अनएक्सपेक्टेड असा ब्रेक घेतलेला आहे आम्ही. आणि अनएक्सपेक्टेड जागा पण भेटली झोपायला. पण एवढी एकदम चांगली जागा भेटली आम्हाला. मला नाही वाटत स्वस्त आणि हॉटेलमध्ये, मस्त. आम्हाला वाटत नाही की हॉटेलमध्ये एवढी चांगली जागा भेटली असती. सो आजचा हा व्लॉग आपण इथेच एंड करूया.